नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोरोना काळाचा लढा शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला असताना महाराष्ट्रामध्ये करमणुकीतला एक महत्त्वाचा घटक म्हणून ज्याकडे पाहिलं जातं ती रंगभूमी आणि त्याचबरोबर चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची अपेक्षा अधिक वाढली आहे. कारण आजपासून महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू होत आहेत. पण हे जेवढं ऐकायला सोपं वाटतं ते कार्यान्वित व्हायला तितकं अवघड आहे हेही नमूद करणं गरजेचं आहे. कारण चित्रपटगृह आणि नाट्यगृह ही वातानुकूलित असण्याच्याच बरोबर तिथे गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्रातल्या मविया सरकारनं विविध प्रकारचे निर्बंध घातले आहेत. एकल पडदा अर्थात सिंगल स्क्रीनच्या व्यावसायिकांना या निमित्तानं व्यवसाय करणं अवघड बनलंय, तर दुसऱ्या बाजूला रंगभूमीचा प्रेक्षक वर्ग हा चढ्या दरानं तिकीट घेऊन नाटक पाहायला येईल का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. नाटक आणि चित्रपट हा करमणुकीचा प्राथमिक मार्ग जरी असला तरी एका समाजाच्या साठी तो संस्काराचा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा कोरोना काळातलं नैराश्य दूर सारून दिवाळीच्या ऐन तोंडावर संस्काराचा एक महत्त्वाचा मार्ग सुरू होत असताना त्यातल्या अडचणींची चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. आजची लक्षवेधीची चर्चा त्याच निमित्तानं चित्रपटगृह आणि नाट्यगृहांचं दार उघडलं. पण या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत प्रसाद कांबळी आहेत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. आपल्या सोबत एकल पडदा संघटनेचे अध्यक्ष आहेत नितीनजी दातार. आपल्या सोबत विजय पाटकर ज्येष्ठ अभिनेते या नात्यानं जोडले गेलेले आहेत. आणि सरकारच्याकडून भूमिका मांडण्याच्यासाठी हेमंतजी टकले आहेत, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस. सर्व मान्यवरांचे चर्चेमध्ये स्वागत. पहिला मुद्दा पटकन मला उपस्थित करायचा आहे तो सिंगल स्क्रीन ओनर्स अर्थात एकल पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्येच्या बद्दलचा. काही दिवसांच्या पूर्वी या निमित्तानं आपलं प्रतिनिधित्व राज्य सरकारकडे केलं गेलं दातारजी. त्यात राज्य सरकारला सांगितलं गेलं की 50% क्षमतेनं ही चित्रपटगृह चालू शकणार नाहीत. अशा प्रकारची अडचण ही मल्टिप्लेक्सला का येणार नाही आणि ती तुम्हालाच का येणार याबद्दल तुम्ही स्पष्टपणे राज्य सरकारला काय सांगू इच्छित आहे? दातारजी आपला माईक फक्त सुरू करा, अनम्यूट करून आपलं म्हणणं मांडा. जी बोला. सिंगल स्क्रीन मध्ये 4 शो असतात आणि मल्टिप्लेक्स मध्ये 5-5 स्क्रीन 4-4 स्क्रीन असतात. त्यामुळे त्यांना 200-200 जरी धरलं एक पूर्ण फ्रेम मध्ये येत नाही अजून. जी नितीनजी आपण बोलत राहा. नितीनजी आपण सलग बोलत राहा. मल्टिप्लेक्स मध्ये जास्ती स्क्रीन असल्यामुळे त्यांना एवढी अडचण येणार नाही आणि त्यांचे रेट्स पण जास्ती असल्यामुळे त्यांची कलेक्शन जरी 50% असली तरी त्यांचं कलेक्शन जास्ती होऊ शकतो आणि थोडाफार काय असेल तो प्रॉफिट होऊ शकतो. सिंगल स्क्रीन मध्ये फक्त 4च शो असतात आणि महाराष्ट्रामध्ये बरेचसे जे छोटी सेंटर असतात म्हणजे तालुका प्लेसेस वगैरे तिकडे 3च शो असतात. म्हणजे 12, 3 आणि 9 6चा शो तिकडे गर्दी अभावी होत नाही. या 3 शो मध्ये 50% ऑक्युपन्सीनी आणि खर्च पूर्णपणे म्हणजे पगार असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, बाकीचा मेंटेनन्स खर्च, एसओपीचा खर्च हा सगळा खर्च चालू राहणार आहे. आणि ऑक्युपन्सी फक्त 50% वर असेल तर ते फायनान्शियली व्हायबल नाहीये. जर ही 100% नितीनजी आपण ज्या पद्धतीनं मुद्दा मांडत आहात त्यातला एक महत्वाचा विषय मी पटकन पकडतो तो असा आहे की सिंगल स्क्रीन वाल्यांना दिवसभरात जेवढा खर्च येतो तितका पैसा परत मिळणार नाहीये. गणिताच्या हिशोबानं आपण दिवसाला सिंगल स्क्रीन एकल पडदा चित्रपटगृह चालवण्यासाठी किती खर्च येतो आणि आता समजा आपण धरून चाललो की आपले 4ही शो 50% क्षमतेनं हाऊसफुल गेले तर आपल्याला मिळणारा उत्पन्न किती असेल?
साधारणपणे आता सिंगल स्क्रीन म्हटलं तर काही एसी सिनेमा असतात त्यांचं महिन्याचं बिल साधारण 1.5 लाख रुपये ह्या उन्हाळ्याच्या काळात येतो. सॅलरी जी असते जवळजवळ 70,000 रुपये असते. मग बाकीचा जो मेंटेनन्स असतो किंवा SOP वगैरे असेल तो खर्च आणि जनरेटरचा खर्च प्लस प्रॉपर्टी टॅक्स वगैरे सगळं चालूच आहे. तर ह्यामुळे मला असं वाटतं की ॲव्हरेज ऑक्युपन्सी जर तुम्ही सिंगल स्क्रीनची धरली तर साधारण 8% ते 10%च असते. म्हणजे 90% सीट्स रिकाम्या असतात. तर आणि ह्या काळात 50% म्हणजे जेव्हा दिवाळीला आमचं एक्सपेक्टेशन दिवाळीला चांगला पिरियड असतो तर असं वाटतं की 70-80% कलेक्शन दिवाळीच्या आसपास येऊ शकतं. पण ते सुद्धा 50% जर असेल बिलकुल. आणि खर्च तेवढाच असेल तर ते दोन्ही टोकं जुळणं जी. खर्च आणि उत्पन्न हे फार अवघड होणार आहे. ठीक आहे, आताच्या घडीला आपण आर्थिक गणित कसं जुळणार नाही याबद्दलचं चिंतन व्यक्त केलं. परिणाम स्वरूप असं सांगितलं जात आहे की एकल पडदा अर्थात सिंगल स्क्रीन महाराष्ट्रातली काही सुरू होणार नाहीत. मल्टिप्लेक्स सुरू झाली तरी त्यात किती लोक येतील हा नंतरचा मुद्दा आहे. हेमंत टकले आपल्या सोबत आहेत. हेमंतजी, आपण एका जागी बसलात आणि थेट बोलायला आपल्याला सोयीचं राहिलं तर खूप बरं होईल. प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचं आहे की एकल पडदा चित्रपटगृह मालकांच्या संघटनेच्या कडून आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवलं गेलंय, त्यालाही 7 दिवस झालेले आहेत. कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अजून आलेली नाहीये. इतकं सरकार इतर कामांमध्ये व्यस्त आहे का या प्रश्नावर लक्ष द्यायचं नाहीये? हेमंतजी, आपला माईक सुरू करून आपलं म्हणणं मांडा. टकले साहेब, काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित हेमंत टकले यांचा संवाद थांबतोय. आपण पटकन आपल्यासोबत इतर मान्यवरांना बोलतं करूयात. आपल्यासोबत प्रसाद कांबळी आहेत. प्रसादजी, नाट्यगृहांची परिस्थिती काही फारशी वेगळी आहे असं वाटत नाही. नाटकं जरी आजपासून सुरू होणार असली, आपल्यासोबत विजय पाटकर आहेत. हा चर्चेचा कार्यक्रम झाल्यानंतर ते दामोदरच्या त्यांच्या प्रयोगासाठी सक्रिय होणार आहेत. तुम्हाला आणि तुमच्या नंतर थोड्या वेळाने विजयरावांनाही माझा हा प्रश्न असेल की नाटकवाल्यांची चिंता काय, आत्ताच्या घडीची थेट आणि पहिली चिंता? असंच आहे की 100% ऑक्युपन्सीची आहे. कारण पहिल्या लॉकडाऊन नंतर 50% तुम्ही परमिशन दिलेली होती. पण दुसऱ्या लॉकडाऊन नंतर जवळजवळ आज 100 कोटी जनतेचं लसीकरण झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 9 कोटी जनतेचं लसीकरण झालेलं आहे. तर आमची सगळ्यांची मागणी ही होती की या 2 लॉकडाऊन मध्ये मराठी रंगभूमीचं सर्व व्यावसायिक, भौतिक, प्रायोगिक सगळ्यांचं कपड फुटलेलं आहे. आजतागायत केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन या दोघांकडूनही एकही रुपयाची मदत आली नाही. सगळ्याच संघटनांनी पण त्यांच्याकडली निराशा आणि आमचं आता म्हणणं तेच आहे, नाट्य परिषद असेल आणि आमच्या सगळ्या घटक संस्थांचं असेल की आता मदतीपेक्षा 100% ऑक्युपन्सी मध्ये आणि जे मूलभूत प्रश्न आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे प्रश्न आहेत, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर भूमिका काहीतरी एक समन्वय करून याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे आणि लवकरात लवकर 100% ऑक्युपन्सीची जी परमिशन आहे ती दिली पाहिजे. बिलकुल, आपण ही भूमिका मांडता आहात की 50% क्षमतेनं चित्रपटगृह आणि खास करून आपला जो व्यवसाय आहे नाटकाचा त्यातली ही अट नसावी, राज्य सरकारनं त्याबाबत संवेदनशील असावं. हेमंत टकले आपल्यासोबत जोडले जात आहेतच. एकदा परत आपण थोड्या वेळाने त्यांना संपर्कात आणण्याचा प्रयत्न करू. विजयराव पाटकर आपल्यासोबत आहेत. विजयराव, आपण स्वतः थोड्या वेळाने स्वतः या व्यवसायाला अनुमती मिळाल्याच्या निमित्तानं नाटकाचा प्रयोग करणार आहात. तुम्ही तिकिटांचे दर बदलले आहेत का? तुमच्या लेखी 50% क्षमतेनं आज होणारं नाटक हे नफ्यातलंय, तोट्यातलंय की ना नफा ना तोटा या धर्तीवर आहे? विजयराव, आपल्याला प्रश्न आहे. विजय पाटकर. हा, काय सॉरी, मी ऐकू नाही शकलो. जी, मी आपल्याला प्रश्न असा विचारला की आपण आजपासून जर नाटक सुरू करत आहात तर आपण तिकिटांचे दर चढवले आहेत का, की आपण आहे त्याच तिकिटांच्या दरामध्ये हे 50% क्षमतेसह नाटक करणार आहात आणि त्यामुळे नाटक तुमच्यासाठी आत्ताच्या घडीला ना नफा ना तोटा आहे की त्यात तोटा सोसून तुम्ही रंगभूमी जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करताय? प्रथम म्हणजे आता मी दामोदर नाट्यगृहात बसलेलो आहे. जी. आज जल्लोष
म्हणून रंगकर्मी आंदोलनातर्फे आजचा मी शो करतोय. ते माझं तिकीट जास्त ठेवणं, कमी ठेवणं, 50% करणं, 75% करणं हा आमचा क्रायटेरिया नाही आहे. आमचं फक्त एवढंच मत आहे की म्हणणं आहे की आजपासून श्री गणेशा सुरू व्हावा आणि तो झालेला आहे. त्यासाठी हा प्रयत्न होता. रंगकर्मी आंदोलन जे केलं गेलं होतं ते त्यासाठी होतं की चित्रपटगृह, नाट्यगृह हेच नाही तर महाराष्ट्रातलं सांस्कृतिक क्षेत्र सुरू व्हायला पाहिजे यासाठी आंदोलन होतं. त्यासाठीच पहिलं आंदोलन होतं. कदाचित चित्रपटगृह, नाट्यगृह हे दुसऱ्या टप्प्यावर होतं, पण महाराष्ट्रातले छोटे छोटे जे कलाकार आहेत त्याच्यासाठी सांस्कृतिक क्षेत्र ओपन केलं जावं त्यासाठी तो लढा होता. तर ते आजपासून सगळं सुरू झाले. त्यामुळे थोडंसं का होईना आम्हा सगळ्यांना ते यश मिळालेलं आहे असं मला वाटतंय. आणि त्याचा जल्लोष किंवा त्याचा आनंदोत्सव आज साजरा करण्यासाठी आम्ही आपला दामोदर नाट्यगृहात आज आमचा शो आहे. आणि तसं बघायला गेलं तर नितीन दाता जसे म्हणाले किंवा आमचा प्रसाद म्हणाला ते अतिशय बरोबर आहे की कुठेतरी गेलो तरी मी कलाकार जरी मी निर्माता नसलो तरी एक आहे 50% काहीही होऊ शकत नाही. खूप कठीण आहे. कुठलंही भाडं निघत नाही, कुठलाही खर्च निघत नाही, कुठली जाहिरातीचा खर्च निघत नाही. पण मग विजयराव, माझा आपल्यासाठीचा प्रश्न पुढचा असा असेल की जर समजा हे 50% काहीही होणं शक्य नाही असं तुम्हाला वाटतंय आणि सरकार आत्ताच्या घडीला तरी 100% क्षमतेनं नाट्यगृह, चित्रपटगृह चालू देईल असं वाटत नाही, कारण त्यांना कोरोना प्रसाराची भीती आहे. मग जी दारं आज उघडली आहेत ती किती दिवस उघडी राहणार आहेत? विजयराव, आपण आधी बोला, प्रसाद कांबळीन नंतर या विषयावर बोलतील. बोला विजयराव. आमचा प्रयत्न होता तो दार उघडण्यासाठीच होता. आमचा जो प्रयत्न होता तो दार उघडण्यासाठीच होता. सुरुवात तर होऊ द्या, सुरुवात करूया आपण. ज्याला जसं काय करतं तसे जे प्रयोग करतील. कठीण आहे ते 50% करणं कठीण आहे. प्रसाद कांबळी बोलतात ते बरोबर आहे, नितीन दाता बोलतात ते बरोबर आहे, त्यांच्या अगदी बरोबर आहे मी. 50% काही होऊ शकत नाही, पण किमान दार ओपन होऊ द्या, श्री गणेशा होऊ द्या, सुरुवात होऊ द्या. नाहीतर हे परत चालू राहिलं असतं तर छोटे छोटे कलाकार आहेत, टेक्निशियन आहेत, ते आणखी कोणाच्या तोंडाकडे बघणार. आज निर्माता म्हणा काही जर 2 ते 4 शो केले कलाकारांना, छोट्या कलाकारांना टेक्निशियनला भीक मागायची वेळ आली होती. किमान त्यांना 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये हातात पडतील किमान. नुकसान तर असंही होतं जेव्हा 100% जेव्हा नाटकं चालू होती 100%, तेव्हा नुकसान तर होतच होतं. तेव्हा निर्माता करत होता ना. तर निर्मात्याला जर थोडीशी कळस होसून एक 3 ते 4 प्रयोग केले, नुकसान येतं तर किमान सगळ्यांना पैसे मिळतील ना. म्हणून म्हणतोय की नाट्यगृह, चित्रपटगृह बरोबर बाकीचे क्षेत्र जे चालू होते त्याच्या श्री गणेशा म्हणते मी. त्याला प्रत्येकाला काम चालू झालं हे आम्हाला हायचं आहे आणि आमचं यश समजतो. विजयराव, आपण असं सांगताय की किमान जे दरवाजे उघडले गेलेले आहेत ते उघडे राहावेत यासाठीचा प्रयत्न आपला आहे. पण हा व्यवहार्य आहे का? 50%च्या क्षमतेनं हा किती दिवस राहील याबद्दलचा मुद्दा मला प्रसाद कांबळींकडून ऐकायचा आहे. मुळात कसं की विजय पाटकरांनी जे म्हणणं मांडलेलं ते योग्य आहे. त्यांच्या रंगकर्मी आंदोलनाद्वारे त्यांनी महाराष्ट्रात तमाम लेखकांपर्यंत यावं ते सगळ्यांकडे एक आंदोलन झालं होतं आणि सर्व रंगकर्मी महाराष्ट्रातले त्यामध्ये सहभागी. फक्त विजय काकांना एवढंच सांगू इच्छितो, जे आत्ताचे दरवाजे उघडले होते जे जुनी जे पहिल्या लॉकडाऊन होते तेच आता परत इन्क्रीज झालेले आहे. आणि तुम्ही ओपनला परत गेला तर तुम्हाला प्रत्येक जे लोककलावंत ओपनला तुम्हाला 7 तास हे जे नियम आहेत गेल्यापेक्षा हे व्यवहार नाही. आज तुम्ही बघितलं मुंबईमध्ये एसी बीएसटी बसेस या हाऊसफुल असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला नरिमन पॉइंट वरून बोरिवली, ठाणा इथे प्रवास करायला 1.5 ते 2 तासाचा अवधी लागतो. आमचं म्हणणं हेच आहे, जरा मिल्की हॉलमध्ये 1 ते सव्वा तासाचं नाटक आहे, मग इंटरव्हल होते, परत 1 ते सव्वा तासाचं नाटक आहे. तुम्ही नाटकाला जे रेग्युलर फ्री करा ना. त्यात महत्वाचा मुद्दा आहे की लोकांमध्ये, प्रेक्षकांमध्ये जे भय आहे किंवा एक जी भीती निर्माण होते पहिल्या लॉकडाऊन नंतर सेकंड लॉकडाऊन झाला, हे कुठेतरी जाण्यासाठी शासनातर्फे आम्ही घेतलं ना. आम्ही 7 महिन्यात लॉकडाऊन सहन केला. विजय पाटकर म्हणतात किंवा म्हणतात आज हे लॉकडाऊन एक नाही, आम्ही 2 लॉकडाऊन बघितले ज्याच्यामध्ये शासनाकडून 1 रुपयाची मदत झाली या रंगमंच कलाकार. कारण त्यांना 3 ते 4 प्रयोग होऊन त्यांना किती मिळणार? 300, 500 किंवा 2000 रुपये मिळणार. आज तर काय आमची लोक नाट्य परिषद असेल किंवा अजून एनजीओ असेल
याच्यातर्फे रंगकर्मींना राशन किट किंवा या ज्या गोष्टी हे नाहीतर मिळणार कुठून? कारण प्रत्येकाचं इथे 100% कोणाला किती बुकिंग होतं, आपण एका व्यक्तीबद्दलचा हा व्यवसाय नसतो, हा एक नाट्य व्यवसाय. त्याच्यामध्ये वेगवेगळे मग छोटे निर्माते, मोठे निर्माते, हिट आपल्याला यासाठी आपल्याला थांबवतो कारण बराच वेळ झाला हेमंत टकले यांना आपण जोडण्याचा प्रयत्न करत होतो, सरकारची भूमिका काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आता हेमंत टकले आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत. टकले साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत या चर्चेमध्ये विविध प्रकारचे मुद्दे मांडण्यात आले, त्याचा पटकन एक मागोवा घेतो. चित्रपटगृह आणि नाट्यगृह या दोन्हीच्या अनुषंगाने जे व्यावसायिक इथे आहेत, रंगकर्मी आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की 50%ची अट लवकरात लवकर दूर करणं गरजेचं आहे. राज्य सरकारला आता कोरोना काळात म्हणजे शेवटच्या टप्प्यात कोरोनाच्या रोग प्रसाराची भीती वाटत असल्यानं 50%ची अट लावून ठेवली आहे. पण इतर अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अटी नाहीत. बस, लोकल इत्यादी ठिकाणी गर्दी ओसंडून वाहत असताना चित्रपटगृह आणि नाट्यगृहांनाच ही अट लावून हा व्यवसाय टिकवायचा कसा, हे खरं त्यांच्या समोरचं संकट आहे. टकले साहेब, आपलं उत्तर. तुम्ही सांगितलेला प्रश्न 50%नीच 22 तारखेपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू करायला शासनाने परवानगी दिली आहे. याचा अर्थ असा आहे की हा एक प्रयोग आहे. आपण 50% घेतल्यानंतर एक तुम्ही लक्षात घ्या की सार्वजनिक ठिकाणी जेव्हा एकत्रित लोक जमतात त्यानंतरचा जो परिणाम असतो, म्हणजे त्याचा इंटरव्हल असेल, बाकीच्या गोष्टी असतील, तिथली स्वच्छतागृह असतील, बाकीचं वातावरण असेल, हे बंदिस्त ह्याच्यात असतं. त्यामुळे लोकल आणि बाजार याची तुलना याच्याशी होऊ शकत नाही. पण 50%वर हा व्यवसाय म्हणजे रंगभूमी किंवा चित्रपट चालणं जवळजवळ अशक्य आहे, ही गोष्ट मात्र मान्यच करायला हवी. त्यासाठी आता जेव्हा 22 पासून सुरुवात झालेली आहे तेव्हा लोकांचं वळण तर येऊ द्या सिनेमागृहाकडे आणि नाट्यगृहाकडे, कारण नाटक ही जिवंत कला आहे आणि सिनेमाच्या दृष्टीने सुद्धा बऱ्याच दिवसापासून त्याची लोक वाट बघत होते. आता मला असं वाटतं की जे व्यावसायिक रंगभूमीवरचे लोक आहेत त्यांची व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीचा खर्च जो असेल त्याच्यासाठी जर काही सबसिडी देऊ केली सरकारने 100%च्या कपॅसिटीच्या पर्यंत येईपर्यंत, तर त्याचा विचार शासनाने करायला हवा. कारण शेवटी तो निर्माता आपल्या सगळ्या कलाकारांना, बॅकस्टेज आर्टिस्टला त्याच्यातूनच त्यांना काहीतरी देत असतो. थेट त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवता येत असेल तर तोही मार्ग हाताळायला पाहिजे, कारण ह्या कलेवरच त्यांचं सगळं जीवन अवलंबून आहे आणि मधल्या काळात त्यांना बरेच इतर उद्योग करून स्वतःचं घर चालवायला लागलेलं आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा उभारणी देण्यासाठी आता 50%च्या कपॅसिटीने सुरू होत असेल तर थिएटरच्या बाबतीत त्यांचा जो स्टाफ असेल सगळा त्यांच्या सॅलरीसाठी काहीतरी सबसिडी देणं. टकले साहेब, आपण जो प्रस्ताव देता आहात तो प्रस्ताव ऐकायला खूप गोड वाटतो, पण प्रत्यक्षात राज्य सरकारला आता खिशातून काहीही कोणालाही काढून देणं शक्य नाही. अशा वेळेला जर तुम्हाला सबसिडी द्यायची असेल तर ती तुम्ही कशात द्याल? नाही, सबसिडी देता येणं शक्य नाही अशातला भाग नाहीये. प्रश्न असा आहे की आपण जेव्हा सगळ्या स्तरांवर विचार करतोय, राज्यापुढच्या सगळ्या समस्यांचं निराकरण आपण करायचं म्हणतोय, आलेल्या महापुरांमुळे आणि वाहून गेलेल्या सगळ्या जमिनींमुळे तो शेतकऱ्यांचा प्रश्न जरी असला तरी शेतीवर अवलंबून असणारं जीवन आणि कलेवर अवलंबून असणारं जीवन शेवटी जीवनच आहे हो दोन्ही. त्यामुळे दोन्हीकडेही लोक जर त्रस्त असतील तर यांच्यासाठी सुद्धा सबसिडीचा शासन नक्की विचार करेल. आणि मला वाटतं हेमंत टकलेजी, आपण वारंवार सबसिडीच्या भूमिकेवर आहात. मला हे जाणून घ्यायचं आहे, इथे एकल पडदा म्हणजे सिंगल स्क्रीनचे लोक सुद्धा आहेत, नाट्य व्यावसायिक सुद्धा आहेत. कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही सबसिडी देणार? तुम्ही तिकिटांवर सबसिडी देणार आहात की उचलून अनुदान कोणाला देणार आहात? कारण आज कलाकारांचं एक वेळ चालून जाईल अशी परिस्थिती आहे. बॅकस्टेज आर्टिस्ट आणि चित्रपटांच्या निर्मितीतला जो कर्मचारी वर्ग आहे त्याची अवस्था तर फार भयानक होती गेले जवळपास 1.5-2 वर्ष. चित्रपट निर्मिती हा भाग वेगळा आपण धरू आणि चित्रपट प्रदर्शन हा भाग वेगळा आहे. म्हणजे सिंगल थिएटरचे मला वाटतं आता दातार आपल्या बरोबर आहे. जी दातार साहेब, आपल्याला माहिती आहे की करोना नसताना सुद्धा सिंगल स्क्रीन थिएटरची अवस्था फार बिकट झालेली होती. त्याच्यामुळे
सिंगल स्क्रीन थिएटरला 2-3 पर्याय त्याच्यामध्ये देण्याची आवश्यकता होती, पण तो शांततेच्या काळात विचार करण्याचा झाला. आता सिंगल स्क्रीन थिएटरला लोक येण्याची शक्यता 50% जरी दिलेलं असलं तरी सुद्धा मला व्यक्तिशः फार कमी वाटते. कारण ज्या फॅसिलिटीज मल्टिप्लेक्स मध्ये लोकांना मिळतात येऊन तिथे सगळं मिळण्याच्या, तशा सिंगल स्क्रीनच्या थिएटरची आज अवस्था माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातली सगळ्यात नाडलेला जो वर्ग असेल तो सिंगल स्क्रीन थिएटरवाल्यांचा आहे. नाही, आणि मग त्यांना आपल्यासारखा सत्ताधारी घटकच जर हे म्हणत असेल तर सिंगल स्क्रीन वाल्यांनी जायचं कोणाकडे? दातार साहेब, याला आपलं उत्तर काय आणि आत्ताच्या घडीला मागणी काय? 30 सेकंद आहे, चर्चा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. टकले साहेब म्हणाले बरोबर आहे, सिंगल स्क्रीनची परिस्थिती वाईट आहे, याला सरकारच कारणीभूत आहे. जे मल्टिप्लेक्सला त्यांनी जी स्कीम दिली ती 5 वर्ष टॅक्स फ्रीचा, त्यामुळे प्रत्येक मल्टिप्लेक्स जेव्हा उभं राहिलं त्यांना जवळजवळ 5 वर्ष 15 करोड रुपये 5 वर्षात त्यांना टॅक्सचा बेनिफिट मिळाला. ही जेव्हा आम्ही सिंगल स्क्रीननी सांगितलं की आम्हाला 5 वर्षासाठी टॅक्स फ्री द्या, जी मी पण प्रमाणे थिएटर सुधार, पण ती आम्हाला दिली नाही. जी दातारजी आपण बोलत असताना नेमका आपलाच आवाज परत परत दोनदा यायला लागल्यामुळे मी थांबवतो. मला पुढचा मुद्दा पटकन उपस्थित करायचा आहे. प्रसाद कांबळी आणि विजयराव पाटकर आपल्या दोघांच्यासाठी. हेमंत टकले स्वतः असं म्हणतात की सबसिडी देऊन हा विषय आपल्याला सोडवता येऊ शकतो, या व्यवसायाला आपल्याला तगवून धरता येऊ शकतं. प्रसाद कांबळी, ही सबसिडी तुम्हाला अपेक्षित आहे का? असेल तर ती कुठून मिळाली पाहिजे की सरसकट 100% क्षमतेनं सुरू करा, सरकारला सबसिडी देण्याची वेळच येणार नाही, अशी भूमिका तुम्ही घेऊ शकता? प्रसाद कांबळी आधी. अनुदान ऑलरेडी दिलं जातं. ते 2018चं अनुदान मला वाटतं 2021 मध्ये मिळालं 3 वर्षानंतर करोना काळात. तो विषय वेगळा आहे. मला एकच विषय याच्याकडे सांगायचं, या हॉटेल जी 10 वाजेपर्यंत चालू होती ती रात्री 12 पर्यंत चालू होते. जे मॉलमध्ये मल्टिप्लेक्स आहे इथे कुठे कॅपॅसिटी 100% की 50% असं नसताना ही बंदिस्त आहे. हॉटेलची बंदिस्त नसतं. लोक 8 वाजता गेल्यावर 12 पर्यंत बाहेर पडतील, ठीक आहे, 10 मिनिटात बाहेर पडतील. अशा वेळेला हॉटेलला मॉलला वेगळा नियम, मॉलमध्ये असलेल्या मल्टिप्लेक्सला वेगळा नियम, चित्रगृहाला वेगळा नियम, हे बेसिक काय चालू आहे याचाच मला उलगडा होत नाही. बिलकुल, हा मुद्दा अनेक पातळीवर गेले 2.25 वर्ष महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेला की नियमावलीच्या बाबत विविध पातळ्यांवर इतका गोंधळ आणि भेदभाव का पाहायला मिळाला. विजयराव पाटकर, मी पुन्हा एकदा एका गोष्टीच्या बाबतीत आपल्याला बोलतं करतो. सरकार म्हणतंय की सबसिडी देऊन विषय सोडवता येईल का? तुम्ही म्हणताय 100% प्रेक्षक संख्या सुरू करा, लोकच रंगभूमीला जिवंत ठेवतील. तुमच्या लेखी आत्ताच्या घडीला 100% क्षमतेच्या ऐवजी दुसरा कुठला मार्ग असू शकतो? रंगमंच कामगारांना गेल्या 1.5 वर्षामध्ये 1 रुपया दिला नाही तर अनुदान काय मिळणार तुम्ही मला सांगा? सबसिडी बिलकुल बिलकुल तो भाग आहेच, तो भाग आहेच. एकच मिनिट फक्त विजयराव पाटकरांकडून उत्तर घेऊयात. विजयराव पाटकर आपल्या सोबत आहेत. वेळेची मर्यादा आहे विजयराव, 30 सेकंदात. काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला विजय पाटकर यांची प्रतिक्रिया मिळताना दिसत नाहीये. याच मुद्द्यावर आपल्या सोबत असलेल्या नितीन दातारांना एक म्हणणं मांडायचं, त्यांना 30 सेकंदाचा वेळ देऊयात. नितीनजी. आता टकलेजी म्हणाले आम्ही सबसिडी देणार आहोत. आम्ही थिएटर मालकांनी सांगितलं होतं की प्रॉपर्टी टॅक्स माफ करा. जे कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा प्रॉपर्टी टॅक्स माफ केलेला नाही. इलेक्ट्रिसिटी बिल जे मिनिमम चार्जेस आहेत ते आम्हाला माफ करायला सांगितलं, ते माफ केलेले नाही आहेत. सिनेमा लायसन्स रिन्युअल केलेली नाही आहेत, त्याची फी एक्सटेंड केलेली नाही आहेत. आणि हे म्हणतात की आम्ही तुम्हाला सबसिडी देऊ, जे कायद्याप्रमाणे आम्हाला हे देता येत नाहीये. सर्व्हिस चार्ज वाढवून देतात ते देत नाहीयेत. आणि म्हणतात की मल्टिप्लेक्स चांगली आहे आणि सिंगल स्क्रीन चांगली. सिंगल स्क्रीनची ही परिस्थिती आणण्यामध्ये सरकारच जबाबदार आहे. आज आम्ही जवळजवळ 60-65% पर्यंत टॅक्स जातो. 100 रुपये जर तिकिटाचं ऍडमिशन रेट असेल तर थिएटर मालकाच्या हातात 1 रुपया किंवा 2 रुपये मिळतात. बाकी गव्हर्नमेंटचा खर्च, डिस्ट्रीब्युटर खर्च. बिलकुल बिलकुल. याच्यावर एकदा पटकन हेमंत टकलेंना बोलतं करू. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. हेमंत टकले, शेवटचा प्रश्न आहे.
विविध प्रकारच्या मागण्या आतापर्यंत अनेकदा सरकारपुढे मांडलेल्या आहेत. नाट्यगृह चालक असोत, नाट्य व्यावसायिक असोत, चित्रपटगृह मालक असोत, सरकारच्याकडून त्या संदर्भातलं उत्तर अद्याप आलेलं नाही. यंदाची दिवाळी ही या व्यावसायिकांच्यासाठी गोड असेल का? मला निश्चित वाटतं की ही सगळ्या व्यावसायिकांसाठी दिवाळी गोड करायलाच पाहिजे. हे शासनाचं उत्तरदायित्व आहे. आणि मी तुम्हाला या चर्चेद्वारे आज सांगतो की मी पुढच्या सोमवारपासून जेव्हा मुंबईत असेल त्यावेळेला मी रोज याचा पाठपुरावा करेन. आणि आता दातार साहेबांनी जे सांगितलं ते प्रॉपर्टी टॅक्स असेल किंवा बाकीचे टॅक्सेस असेल, बिलाच्या संदर्भात असेल, त्यामध्ये काय सवलती आता देता येणं शक्य आहे त्याप्रमाणे त्या ताबडतोब देण्याची व्यवस्था करण्याची मागणी मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री या सगळ्यांकडे जाऊन व्यक्तिशः हा विषय माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याने मी या सगळ्यांसाठी मनापासून प्रयत्न करेन आणि शासनाकडून त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील राहील एवढा शब्द मी आपल्याला देऊ शकतो. बिलकुल हेमंतजी, आपण दिलेल्या शब्दाचा पाठपुरावा आम्ही करूच. तुर्तास वेळ मर्यादेपोटी या चर्चेला आपण इथेच विराम देतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.